आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही। 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू राहील। मात्र विरोधकांकडून याच मुद्द्याला धरून वारंवार टीका केली जाते की सरकारने कुठेतरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे। विरोधकांची नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे। तुम्ही जर बघाल ज्या वेळेला 28 जून 2024ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही। त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते, आनंदाचे दिवस आणते। विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील, 1500 तुम्हाला येणार नाहीत, मग 1500 यायला लागले। काहींच्या खात्यामध्ये एकदम 3000 जमा झाले, 4500 झाले, काहींच्या खात्यामध्ये 7500 जमा झाले। मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील। निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे। विरोधक टीका करत राहणार। त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचं आम्ही ठेवलेलं आहे। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। 2100 रुपयाबद्दल देखील निर्णय घेतला जाणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला मे महिन्याचा हप्ता भेटलाय, जून महिन्याचा हप्ता देखील लवकरच भेटत राहील, प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। जून महिन्याचा हप्ता मग नेमका कधीपर्यंत येऊ शकतो त्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत। तुम्हाला मे महिन्याचा हप्ता प्राप्त झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि आतापर्यंत तुम्हाला 16,500 रुपये म्हणजेच या ठिकाणी 11 हप्ते जमा झालेत की टोटल तेही सांगा। तर बघा आता लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची माहिती गुड न्यूज आलेली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी या ठिकाणी सरकारनं मोठा प्लॅन सांगितलेला आहे जो की 2100 रुपयाबद्दलचा आहे। त्याच्याबद्दल नेमकं काय म्हटलंय ते आपण बघूयात। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। 2100 रुपयांबाबत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ मिळणार की नाही याबाबत स्वतः आता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती ही असणार आहे। गेल्या शिंदे सरकारनं सुरू केलेली सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झालेली होती जुलै 2024 पासून। या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातोय। या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेले आहेत। बघा जवळपास 2025च्या मे महिन्यापर्यंतचे हे 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये तुम्हाला एकूण रक्कम भेटलेली आहे। या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा याच जून महिन्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे। यामुळे जून महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार, जून महिन्यात जमा होणार की जुलै महिना उजळणार असे अनेक प्रश्न देखील लाभार्थी महिलांकडून विचारले जात आहेत। कारण की बघा सरकारनं अजूनही याची कुठलीही एक फिक्स तारीख ठरवलेली नाही। तुम्हाला वाटतं का सरकारने याच्यावरती निर्णय घेऊन एक फिक्स तारीख प्रत्येक महिन्याची ठरवावी? कारण की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून ते शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणी त्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असतात आणि आतापर्यंत 2 हप्तेही लेट झालेले आहेत। त्याच्यामुळे हा जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार, जुलै महिन्यामध्ये जातो की काय असाही प्रश्न आहे। कारण की याच्यावरती अजूनपर्यंत कुठेही अधिकृत माहिती कोणाकडूनही देण्यात आलेली नाही, फक्त ही न्यूजमध्ये माहिती येत आहे। तर बघा दरम्यान जून महिन्याचा हा 12वा हप्ता 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 15 ते 20 जून दरम्यान जर बघितलं आपण तर 16 तारखेला काल सोमवार होता, काल देखील कुणालाही जून महिन्याचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत। तुमचे जून महिन्याचे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की खरोखर माहिती सांगा। 20 जून पर्यंत अजून आपल्याला वाट पाहायची आहे। 15 ते 20 जून दरम्यान हे पैसे येऊ शकतात असं म्हटलं जात आहे। परंतु तेव्हाही जर पैसे नाहीत आले तर जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी नेमका कधी जमा होतो ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। कारण की जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेसंदर्भात एक मोठी बातमी देखील समोर आलेली आहे। बघा 15 ते 20 तारखेदरम्यान हा हप्ता जर जमा नाही झाला तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच म्हणजेच 25 तारखेपासून पुढे कधीही हप्ता जमा होऊ शकतो आणि शेवटच्या तारखेपर्यंत नाही जमा झाला तर
जसे 2 हप्ते लेट झाले मे महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा, तसं मग तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हा हप्ता भेटू शकतो. मात्र एखादा दिवस मागे पुढे होईल किंवा एखादा आठवडा मागे पुढे होईल, मात्र हा प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार तुम्हाला भेटत राहणार आहे. हा आर्थिक आधार तुम्हाला महत्त्वाचा वाटतो का? याचा फायदा तुम्हाला होतोय की नाही? आणि हा आर्थिक आधार असाच कायमस्वरूपी पुढे चालू राहावा का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा, विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीकडनं लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 21 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता नवीन सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटले आहेत. आपण स्वतः पाहिलं असेल, महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आम्ही या ठिकाणी जी वचनं दिलेली आहोत त्यापासून फारकत घेणार नाहीत. जसं महिलांना 1500 रुपयाचं वचन पूर्ण केलेलं आहे तसं 21 रुपयाबद्दल देखील निर्णय घेणार आहोत. परंतु आज अजून नवीन त्याबद्दलची अपडेट आलेली आहे. कारण की बघा, नवीन सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटले तरीही 21 रुपयाबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी 21 रुपयाबाबतचा या ठिकाणी जो प्रश्न आहे तो त्यांना विचारण्यात आला होता. त्यावरती नेमकं मंत्र्यांनी काय उत्तर दिलेले आपण बघूयात. बघा, जळगाव मधील या ठिकाणी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मला वाटते देश आता एवढा विकासाच्या मार्गाने चाललाय. तर याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल देखील भाष्य केलं. सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना किती वेगाने पुढे चालल्यात ते हे बघा असं त्यांनी म्हटलं. लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले आहेत. पूर्वी कुणी देत नव्हतं, ठीक आहे. निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं 21 रुपये देऊ. अजून वर्षही झालेलं नाही, फक्त 6 ते 7 महिने झाले आहेत. आम्ही तेही देऊ. सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे असं त्यांनी म्हटलं. सध्या आर्थिक अडचण आहे, पण असे असतानाही नियमितपणे पैसे लाडक्या बहिणींना आम्ही देत आहोत. प्रत्येक महिन्याचे पैसे देत आहोत. लाडकी बहीण आमच्यावर खुश आहेत असं स्वतः त्यांनी म्हटलं. एकंदरीत त्यांनी या ठिकाणी 21 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं या ठिकाणी वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला 21 रुपयाबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. सध्या तुम्हाला 1500 रुपयांनीच या ठिकाणी पैसे मात्र पूर्ण वर्षभर तरी हे भेटणार आहेत. 1500 रुपयाचा प्रत्येक महिन्याचा हप्ता तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी दिला जातोय. मात्र सध्याचे 2 महिने जर आपण बघितलं, जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला गेलेला, मे महिन्याचा हप्ता जो आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आहे. 2 हप्ते लेट झालेले आहेत. त्याच्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता लेट होईल की काय त्याच्याबद्दल मात्र या ठिकाणी अजून माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाही. मात्र जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी एकतर तुम्हाला 15 ते 20 तारखेच्या दरम्यान किंवा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. तसं नाही झालं तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील हे पैसे येतील. मात्र पैसे तुम्हाला 100% भेटणार. तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण की ही सरकारी योजना आहे आणि त्यासाठी तुम्ही पात्र झालेला आहात. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणारे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना. आता बघा, या ठिकाणी जून महिन्याच्या 1500 रुपयाबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की कधी हे पैसे जमा होऊ शकतात. एकूण 11 हप्ते जमा झालेत. 12वा हप्ता कधी येऊ शकतो त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. याच्याबद्दल अजून ऑफिशियल माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सर्वत्र न्यूजमध्ये सध्या तीच माहिती दिली जाते की हे पैसे जे आहेत एकतर 15 ते 20 तारखेदरम्यान येऊ शकतात किंवा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये देखील पहिल्या आठवड्यात जाऊ शकतात जर हप्ता लेट झाला तर. मग आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगून टाकलेलं आहे. त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दल विविध चर्चा केल्या जात आहेत. तर त्यावरती त्यांनी स्वतः भाष्य केलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं नेमकं यावरती बोलताना त्यांनी म्हटलं, जोपर्यंत आम्ही महायुती सरकारमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. हा शब्द मी लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्यावरती स्वतः महिला व बालविकास मंत्री प्रत्येक महिन्याला आमच्याशी खात्याशी संपर्क साधतात आणि महिलांना पैसे द्या म्हणून सांगतात. आम्ही तातडीने ते लगेच पैसे देखील देतो. त्याच्यामुळं या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याचा त्यांना आर्थिक आधार भेटत राहणार आहे अशी त्यांनी माहिती दिली. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे, त्याबद्दल तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. निधीबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. जी निधीबद्दलच्या न्यूज येत होत्या की लाडकी बहीणसाठी निधी कमी पडतोय वगैरे त्याबद्दलच्या त्यांनी देखील माहिती दिलेली आहे. आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींना मोठा या ठिकाणी दिलासा दिलेला आहे. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही. या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. लाडक्या बहिणींसाठी आम्ही जी आर्थिक तरतूद केलेली आहे ती पूर्णपणे केलेली आहे. ती सरकारनं ऑलरेडी करून ठेवलेली आहे. दर महिन्याला देण्यात येणाऱ्या पैशाची तरतूद आहे. त्याच्यामुळे ही योजना बंद होणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणी ज्या अजून काही लाडक्या बहिणी
असे आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता भेटलेला नाही. तुम्हाला कोणाला मे महिन्याचा हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यांनी तुमचं या ठिकाणी KYC वगैरे असेल किंवा DBT वगैरे असेल ते चेक करून घ्यायचं आहे किंवा ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तिथून तुम्हाला तक्रार करता येणार आहे, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की तुमचं काही कारणास्तव जर मे महिन्याचा हप्ता यायचा बाकी असेल तर तो पुढच्या हप्त्यासोबत म्हणजे या जूनच्या हप्त्यासोबत देखील तुम्हाला भेटू शकतो. तुम्हाला एकदा वेबसाईटवरती जाऊन तिथून तक्रार सेक्शनमधून देखील तक्रार करता येणार आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.